मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरचे। बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल। तर हा आमचा नाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं विधान। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे गेले होते? तुम्हें देखा नहीं, तुम्हें परखा नहीं, तुम्हें वोट देंगे नहीं ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। फडणवीस शिंदे अजित पवार हे सगळे ससाणे। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आताच्या राजकारण्यांचं काम। राज ठाकरेंचा निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? देवाभाऊंच्या नेतृत्वात मराठी माणसाला सन्मानाचं मालकी हक्काचं घर मिळतंय। चित्रा वाघ यांचा पलटवार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत। मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत। सचिन खरातांची निवडणुकीतून माघार। कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचं खरातांकडून स्पष्ट। निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा। मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना खुलं आव्हान। तर्री पोह्यासह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत। भारत गणेशपुरे स्पृहा जोशी मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभाही होणार। गणेश नाईकांच्या हस्ते नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे। संतोष धुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपत जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सकपाळ नाराज। म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, खंत व्यक्त करतानाच दगडू सकपाळ भाऊक। छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर। MIMच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण। इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने। नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार। ठाकरे बंधूंची उद्या नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा, तर ठाकरेंची शिवसेना मनसे पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थावर रविवारी ऐतिहासिक सभा होणार। नाशकात प्रचाराच्या पैशावरून 2 महिलांमध्ये हाणामारी। अंबड पोलीस ठाण्याबाहेरच हाणामारी। व्हिडिओ व्हायरल। प्रचारासाठी गेलेल्या महिलांना पैसे न दिल्यानं वाद झाल्याची माहिती। जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान जनगणना होणार। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलली होती। राज्यातील 24 साखर कारखान्यांवरील कारवाईची टांगती तलवार। नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन केल्यानं कारवाई। 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश। समृद्धी महामार्गावर 9 ते 13 जानेवारी ब्लॉक। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचं काम सुरू। नागपूरच्या ढालगावमध्ये दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावली। रुग्णांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींचाही समावेश। सोनं 900 तर चांदी 7,000 रुपयांनी स्वस्त। GST सह सोनं 1,39,000 तर चांदी 2,48,000 रुपयांवर। अमेरिकेतील कायदे नियमांचे काटेकोर पालन करा। चूक झाल्यास व्हिसा रद्द करूनही हकालपट्टी केली जाऊ शकते। अमेरिकेच्या भारतातील दूतावासाकडून इशारा।